मित्रांनो, तुम्ही म्हणसाल ह्यो आता बसव कल्याणमध्ये कसं काय गेलाय? कारण आपली जरा गाडी भरली होती बसव कल्याणसाठी. मग काय लय झालं दर्शन झालं नव्हतं. मस्तपैकी महात्मा बसवेश्वरचं दर्शन वगैरे घेतलं. तिथून आपण सुरुवात करू आता नवीन एका ब्लॉगची. आपण सकाळी सकाळीच ऑर्डर घेतली होती. आपल्याला जरा थोडासाच माल घेऊन जायचा होता. माल काय थोडाच होता 1 टनभर. मग काय सकाळी सकाळी निघालो. नळेगावमधून आपल्याला जायचं होतं डायरेक्ट पुढी. आपल्याला बसव कल्याणच्या दिशेनं. मग म्हणलं मधूनच टाकावं. त्यात रात्री झोप नव्हती झाली. मग म्हणलं यार घोळ झाला. आता झोप लागते काय की झोप लागत नाही म्हणून मग काय गाणे वगैरे लावले. त्यानंतर आलो आपण शहाजानी औरादमध्ये. आता इथून काय लोकेशन थोडंसं जवळच होतं. त्यामुळं मग म्हणलं आता चलावं खनखन, खनखन. पुढे बघतोय तर काय असा ॲक्सिडेंट झाला आधीच तर गॅसचा तुटवडा आहे आणि त्यात गॅसच्या गाडीला भाऊनं आयशरनं ठोकला होता. मग म्हणलं झाला की घोळ. आपल्याला काय बसव कल्याणची ऑर्डर नंतर टाकायची होती. त्याच्या आधी आपल्याला ऑर्डर होती एक हुमनाबादची. त्यामुळं मग तिथं गेलो. पार्टीला यायला वेळ होता. तोपर्यंत मग पुरीवर लावला ताव. म्हणलं पुरी भाजी खायला लागते. पुरी भाजी खाल्ला, थोडासा राईस खाल्ला आणि निघालो. पार्टीवाला म्हणला इकडं गाडी टाका. म्हणलं ट्रॅक्टर जायच्या वाटेनं गाडी घालतोय. आता तुला आगाव पैसे द्यावं लागते म्हणलं. पार्टीकडून काय डिझेलचे पैसे जास्त घेतले. आलो लोकेशनवर तर काय शेतातच उतरायचा होता माल. मग म्हणलं माल वगैरे उतरून घेऊ. पुढे बघतो तर काय आपल्याकडे जसा पाऊस झाला त्यांच्याकडे तर आपल्यापेक्षा डबल झाला होता. पावसानं काय गवत सपाटच केलते. मग म्हणलं शेतकऱ्याच्याच मागे ताप आहे हो कुठं पण जावा. तिथून थोडंसं पुढे आलो दुसऱ्या लोकेशनवर. पार्टीचं थोडंसं पेमेंट अडकलं होतं. पेमेंट वगैरे केलं. कसं आहे नजारा एक नंबर. वर्दी वगैरे टाकली आणि लागलो पुढच्या मार्गाला. मग म्हणलं आता महाराष्ट्रात येऊन थांबायचं. परत ती गाडी गाडी तिथेच घटली. तिथून पुढे आलो महाराष्ट्र बाउंड्रीवर. मग म्हणलं जरा एनर्जी घ्यायला लागते कारण झोप लय लागत होती. एनर्जीवर लावला दणका आणि डायरेक्ट आलो चापोलीमध्ये. चापोलीमध्ये एक लस्सी वडली आणि डायरेक्ट आलो घरी येऊन गेलो झोपी. जेवण दाबण करून झोपलो. सकाळी सकाळी उठलो. जरा नांगराकडे जावं म्हणलं ट्रॅक्टर चालू होती तिथंच गावाच्या कडेला. नांगरटी कशी होती आहे एक नंबर. मग म्हणलं जरा पाडवा आहे आज. सर्वांना तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गाड्या धुवून घेतल्या. मग काय ट्रॅक्टर येणार होतं. ट्रॅक्टर वगैरे धुतलं. सोबत पूजा केली. म्हणलं नवीन वर्षाचं चांगलं काम लागू दे बाबा. हे वर्ष सुख समृद्धीचं समध्याचं जावं. तसंच आमचं पण जावं. शेताकडे गेलो होतो. तर ह्यो मुंगूस काय उकरू उकरू खात होता. मग काय चोरू चोरूचा व्हिडिओ घेतला. तेवढ्यात आपल्या भाऊनं गणूनं फोन केला की जरा पोतीवर नेऊन टाकायचे आभाळ लय उठले. मग काय गेलो शेताकडं. गावात शेतातून घरला गेलो. गाडी घेतली आणि आपल्याला जायचं होतं पोते भरायला. 10च पोते होते. वर नेऊन टाकायचे होते. मग काय आता 10 पोते वगैरे टाकले आणि पाडव्याचं चांगलं सुरुवात झाली म्हणलं. पहिल्याच दिवशी ट्रिप लागली. गावात आलो तर काय तेवढ्यात धरम घटला. धरम म्हणला आता थंड पाजवा लागते म्हणजे धरम म्हणला चला पिया. थंड वगैरे पिलं. आलो शेताकडं. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.